अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. या एकादशीला श्री विष्णू हे शेषनागावर शयन करतात आणि योग निद्रेमध्ये ते 4 महिन्यासाठी जातात, म्हणजे कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत. पण हा जो 4 महिन्याचा काळ असतो तो खूप पुण्यदायी असतो, खूप फलदायी असतो. खूप पूजाविधी व्रत करणाऱ्याला अधिक फळ हे प्राप्त होत असतं, म्हणून याला चातुर्मास या 4 महिन्याला असेही म्हणतात. आता या चातुर्मासामध्ये व्रत, एखादा नियम, एखादी पूजा, एखादी विधी आपण 4 महिन्यासाठीही घेत असतो. आणि विशेष आपण एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा करायला फार असं महत्व असतं, कारण एकादशी ही श्री विष्णूंच्याच नावाने पकडली जाते. बघा, एकादशी एक कन्या होती, त्याची छोटीशी कथा सांगते मी तुम्हाला. एकादशी एक कन्या होती. एक वेळेला श्रीकृष्ण हे एका युद्धात, म्हणजे राक्षसासोबत युद्ध करून ते थकले आणि एका गुहेमध्ये ते योग निद्रेमध्ये, म्हणजे त्यांना झोप लागली. आता झोपीचा फायदा घेऊन तो राक्षस तेथे आला आणि श्री विष्णूवर त्याने प्रहार करायला सुरुवात केली. त्यावेळेला जी एकादशी नावाची तिथे कन्या आली, तिने त्या राक्षसासोबत युद्ध करून त्या राक्षसाला तिथे ठार केलं आणि ती श्री विष्णूंच्या सेवेत तिथं थांबली, म्हणजे उभं टाकली. मग त्या आवाजाने श्री विष्णूंना जाग आला. श्री विष्णूंनी आपलं झोपेत सुद्धा रक्षण, म्हणजे आता देवाला तर रक्षण करण्याची गरज नसते, पण एक निमित्त असतं ना प्रत्येक गोष्टीला देवाने लावलेलं, तर एक रक्षण केलं तू माझं, असं एकादशीला म्हणले, तिचे आभार मानले आणि त्यांनी सांगितलं की ही एकादशी जी कोणी पकडेल त्यांच्यावर माझी अशी विशेष कृपा राहील, म्हणजे माझ्या आणि तुझं नाव या एकादशीला जोडलं जाईल. म्हणजे एकादशी ज्या वेळेला पूजा केली जाते त्यावेळेला एकादशीच्या दिवशी जे कोणी, म्हणजे एकादशी व्रत त्या दिवशी जे कोणी श्री विष्णूची पूजा केली जाते त्याला सर्व पापातून मुक्ती मिळत असते, त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो, त्यांना सर्व तीर्थामध्ये स्नान करण्याचं पुण्य प्राप्त होत असतं, जो कोणी श्री विष्णूंची पूजा एकादशीच्या दिवशी करेल. आता एवढं आपल्या लक्षात आलं, एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची पूजा करायची. आता सर्वांनाच माहित आहे, कोणी कृष्णाची करतं, कोणी विठ्ठलाचं करतं, कोणी पांडुरंगाची पूजा करतो. पण श्री विष्णू जे शेष नागावर शयन केलेले, योग निद्रेत नागावर ते झोपलेले, शेष नागावर, आणि त्यांचे पाय चिरत बसलेली, चपत आपले पाय चपत बसलेले आपल्या लक्ष्मी माता, आणि तसा जर फोटो आपल्या घरात असेल, मूर्ती असेल, तर ती आवर्जून एकादशीला आपण या चातुर्मासाला त्याची पूजा करायची आहे. पण एक चूक आपल्याला टाळायची आहे. विशेष सांगण्याचा मुद्दा म्हणजे या व्हिडिओ मधून एक चूक आपल्याला या दिवशी टाळायची आहे. आपण एवढी भावातून, भक्तीतून, श्रद्धेतून आपण बरेच जण हा एकादशी व्रत करत असतात, आषाढी एकादशी पकडत असतात. लहानापासून मोठ्यापर्यंत आपण एकादशी पकडतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष असं महत्व आहे. तर हा एकादशी व्रत आपण पकडतो, एवढी सेवा करतो, पूजा करतो श्री विष्णू पासून आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी, कारण एकादशी एवढी पुण्यदायीच असते आणि विशेष असे एवढे काही हिचे नियम नसतात. पण चुकूनही श्री विष्णूंना त्या दिवशी या रंगाचे फुल आपल्याला अर्पण करायचं नाही. आता आपल्याला असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं किंवा असं असतं की ही पृथ्वी, हे निसर्ग, ही सर्व काही हे देवी देवतांनीच उत्पन्न केलेलं आहे आणि ह्या देवी देवतांनी उत्पन्न केलेलं ते एखादी पृथ्वीतून उत्पन्न झालेली एखादी वस्तू आपण जेव्हा देवांच्या चरणावर अर्पण करतो त्यावेळेला ते देव संतुष्ट होतात. फक्त भक्ती बघतात की आपण ती वस्तू तिथपर्यंत आपण स्वतः जाऊन आणून ती त्यांच्या चरणी अर्पण जी भक्तीनं करतो तो देव स्वीकार करत असतो. हे सर्व मान्य आहे. पण गुरुचरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे एका अध्यायामध्ये, मला त्या अध्याय आता नाही आठवत कोणत्या अध्यायात आहे ते, पण एका अध्यायात वर्णन आलेलं आहे संपूर्ण सकाळी नित्यक्रम देवपूजा कशी करावी. ज्यांनी गुरुचरित्र वाचन केलं असेल, मनातून पठन केलं असेल, ज्यांना हे श्रवण केल्याच्या नंतर, वाचन केल्याच्या नंतर माहित असेल, बघा त्यांना लक्षात येईल की एक त्या अध्यायामध्ये असं वर्णन आलेलं आहे की सकाळ पूजा कशी करावी देवी देवतांची, कोणते देवांना कोणतं फुल अर्पण करावे, कशी पूजा करावी, नैवेद्य कसं अर्पण करावे, देवघर कोणत्या दिशेला असावे, आपलं तोंड कोणत्या दिशेला असावे, हे सर्व काही गुरुचरित्रात आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि यामध्ये हे सर्व काही आहे. आता बघा, या अध्यायात सांगितले की श्री विष्णूंची दररोज तर आपल्या घरात पूजा नसायला पाहिजे. का नसायला पाहिजे? कारण आपण चुकून जर त्यांना लाल फुल जर अर्पण केलं
तर ते श्रीकृष्णांना आवडणार नाही, विष्णूला लाल फूल अर्पण करत नसतात. आता हे सांगितलेलं आहे गुरुचरित्रामध्ये. त्यामुळे आपल्याला जास्त खोलवर जाण्याची गरज नाही, कारण आपण प्रत्येक ग्रंथातली प्रत्येक गोष्ट मान्य करत असतो. कारण ग्रंथ हे आपल्यासाठीच आहेत, त्यामध्ये जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठी भल्यासाठी सर्व काही असतं. तर आता म्हणून श्रीकृष्णांना आपल्याला लाल फूल एकादशीच्या दिवशी तर अर्पण करायचंच नाही, पण दररोज जर तुम्ही श्रीकृष्णांचा फोटो तुमच्या घरात असेल, मूर्ती असेल, तर त्यांना सुद्धा चुकूनही लाल फुल अर्पण आपल्याला करायचं नाही. आणि याच कारणाने श्रीकृष्णांची पूजा दररोज आपल्या घरामध्ये नसायला पाहिजे, जर चुकून आपण त्यांना लाल फुल अर्पण करेल म्हणून. पण आता आपण अशी काळजी घेऊन जर श्रीकृष्णांची दररोज पूजा करण्यासाठी फोटो आपल्या देवघरामध्ये असेल चतुर्भुज श्रीकृष्णांचा, तर काहीही हरकत नाही. फक्त ही एक चूक आपल्याला तिथे टाळायची, म्हणजे थांबवायची, हा नियम पाळायचे की श्रीकृष्णांना लाल फुल अर्पण करायचं नाही. आणि एकादशीच्या दिवशी आपण एवढी पूजा करतो, सेवा करतो, श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप काही मंत्र स्तोत्र पठण करतो, आणि याचं फळ जर आपल्याला एका छोट्याशा चुकीने मिळत नसेल, तर ही चूक आपल्याला, म्हणजे आपण ही चूक टाळायला काहीच हरकत नाही. आता जोपर्यंत आम्हाला माहित नाही तोपर्यंत आपण ही चूक केलेली आहे, कधी लाल फुल अर्पण केलेलं आहे, मान्य आहे, आपल्याला माहितच नव्हतं आपण अर्पण केलं. पण ज्या वेळेला आपल्याला माहित होतं की आपल्याला हे फुल अर्पण केल्याच्या नंतर श्रीकृष्णाला आवडणार नाही. बघा, एखाद्या व्यक्तीला, व्यक्ती असो देव असो, सगळ्यांचं मन हे सारखं असतं, आणि त्यांना जर आपण एखादं जी नाही आवडणारी वस्तू त्यांना दिली, तर बघा त्यांना तुम्हाला आशीर्वाद द्यावा असा वाटेल का? त्यांना म्हणजे तुम्हीच मग त्यांना आवडायला लागणार नाही, किंवा तुमची श्रद्धा भक्ती तिथे कुठेही काही मायने, म्हणजे आपण म्हणतो ना, काहीच त्याचं महत्व राहणार नाही. म्हणून ही एक छोटीशी चूक आहे, पण आपल्याला खूप मोठे परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या भक्तीवर, आपल्या पूजेवर होणार असल्या कारणाने ही चूक आपल्याला तिथे थांबवायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी चरणी अर्पण करूया, श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करूया, आणि भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.